जे भाविक भक्त दत्तगुरूंचं दर्शन घेऊन पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही बस उत्तम सोय आहे। तुम्ही दत्तगुरूंचं दर्शन घेऊन सकाळी 7:15 वाजता ही गाणगापूर ते पुणे पिंपरी चिंचवड बस पकडून तुम्ही पंढरपूरला येऊ शकता विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी। आणि इथून पुढे तुम्ही जेजूरला देखील जाऊ शकता खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी। तर असं ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आपल्या समोर आहे। तुम्ही पाहू शकताय आपली लाडकी लाल परी आलेली आहे। ज्या आपल्या महाराष्ट्राची शान, आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी, आपली लाडकी लाल परी। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता आलो आहे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील अत्यंत पावन अशा श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे आहे दत्तगुरूंचं भव्य मंदिर। तर सर्वात पहिले दर्शन घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। मंडळी, दत्त महाराजांच्या आशीर्वादाने दर्शन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि आपण आता चाललो आहोत गाणगापूर बस स्थानकाकडे। तर आज आपण कर्नाटक ते महाराष्ट्र असा तब्बल 400 किलोमीटरचा आंतरराज्य प्रवास करणार आहोत आणि आपण अफजलपूर, इंडी, जळकी, चडचण पार करून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तिथून पुढे मग मंगळवेढा, पंढरपूर, नातेपुते, फलटण आणि जेजुरी मार्गे आपली बस पुण्यामध्ये पोहोचणार आहे। आणि आपल्याला तर इथून मंदिर आणि बस स्थानकाचं अंतर अगदी हाकेवरती आहे। तुम्ही अगदी पायी चालत देखील इथे येऊ शकता। एक 5 ते 10 मिनिटात तुम्ही इथे मंदिरापर्यंत पोहोचू शकता। आणि तुम्ही जर गाणगापूरला येण्याचा विचार करत असाल आणि इथे राहण्याचं जर तुम्हाला टेन्शन असेल तर टेन्शन अजिबात घेऊ नका। इथे राहण्याची अगदी उत्तम प्रकारे सोय आहे। इथे 2 प्रकारच्या सोयी आहेत, एक म्हणजे मंदिर समितीचं भक्त निवास आणि दुसरं म्हणजे खाजगी लॉजेस। तर इथे 500 रुपयांपासून ते AC रूमपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध आहे आणि तुमच्या खिशाला परवडेल अशा दरात तुम्ही इथे रूम घेऊ शकता। आणि जेवणाची देखील इथे उत्तम प्रकारे सोय केलेली आहे। भक्तनिवासमध्ये प्रसाद देखील मिळतो आणि बाजूला तुम्ही पाहू शकता इथं खूप सारे हॉटेल्स देखील आहेत। इथं घरगुती पद्धतीने जेवण बनवलेलं आहे। खरंच मी सुद्धा जेवण केलेलं आहे। इथं एक नंबर क्वालिटी आहे जेवणाची आणि त्याच्यामुळं राहण्याची आणि जेवणाची इथं टेन्शन घ्यायचं अजिबात कारण नाही आहे, कारण अगदी उत्तम प्रकारे सोय केलेली आहे इथे। तर मंडळी, मी आता आलो आहे गाणगापूर बस स्थानक येथे। तुम्ही पाहू शकता हे आहे गाणगापूरचं बस स्थानक आणि याच्यावरतीच यात्री निवास आहे। तुम्ही बघू शकता हे बस स्थानकाच्या वरती जे आहे यात्री निवास। तर इथे तुम्हाला रूम्स सहजरित्या मिळून जातील आणि इथे तुम्ही रूम घेऊन राहू शकता। गाणगापूरला आल्यावर संगम दर्शन घेतल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण होत नाही। तर तुम्ही बघू शकता इथे बघू शकता तुम्ही गाणगापूर बस स्थानकाच्या समोर रिक्षा आहेत आणि ही जी रिक्षा आहे ही तुम्हाला संगमापर्यंत नेऊन सोडते। अगदी साधारण 10 ते 20 रुपयामध्ये तुम्ही रिक्षाने संगमापर्यंत जाऊ शकता आणि त्याच्यामुळे चालत जायचा जो ताण आहे तो आपला कमी होऊन जातो। आपल्याला पुण्याला जायला 2 मार्ग आहेत, एक म्हणजे अक्कलकोट सोलापूर मार्गे आणि दुसरा म्हणजे पंढरपूर मार्गे। तर आपण जे जाणार आहोत ते पंढरपूर मार्गे जाणार आहोत आणि आपली जी बस आहे ती आपल्याला विठुरायाच्या नगरीतून आणि खंडोबाच्या जेजुरीतून आपल्याला पुण्यामध्ये नेणार आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मी आता आलो आहे गाणगापूर बस स्थानक येथे। तुम्ही पाहू शकता हे आहे गाणगापूरचं बस स्थानक येथे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय आपल्या महाराष्ट्राची शान, आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी, आपली लाडकी लाल परी। तर ही जी बस आहे ती गाणगापूर स्वारगेट आहे आणि ही बस गाणगापूरमधून अफजलपूर, अक्कलकोट आणि सोलापूर मार्गे ही बस स्वारगेटला जाते। तर ह्या बसच्या बाजूलाच अजून एक बस लागलेली आहे आणि त्या बसचा मार्ग देखील मी तुम्हाला सांगतो। तर ही जी बस आहे ती गाणगापूर अहिल्यानगर आहे आणि या बसचा मार्ग आहे गाणगापूर मधून ही बस अक्कलकोट, सोलापूर आणि करमाळा मार्गे
ही जी बस आहे ती अहिल्यानगरला जाते आणि त्याच्यानंतर ना पलीकडे एक लागलेली आहे आणि ही जी आहे ती कर्नाटक स्टेटची आहे आणि याच्या बाजूलाच आपली लाडकी लालपरी लागलेली आहे. आणि या बसचा देखील तुम्हाला मार्ग सांगतो कोणती आहे ते. साधारण सकाळी 7च्या दरम्यान ह्या बसेस लागलेल्या आहेत तिथं आणि तुम्हाला या बसचा मार्ग सांगतो आता. तर ही जी बस आहे ती गाणगापूर छत्रपती संभाजीनगर आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि या बसचा मार्ग आहे गाणगापूर मार्गे ही बस उमरगा धाराशिव बीड मार्गे छत्रपती संभाजीनगरला जाते. आणि जेव्हा कर्नाटकच्या मातीमध्ये जेव्हा आपली लाडकी लालपरी दिसते त्यावेळेला खरंच खूप भारी वाटतं आणि खरंच ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आपली लालपरी कर्नाटकमध्ये देखील धावते, परराज्यात देखील धावते. खरंच लालपरी म्हणजे जिथे रस्ता तिथे आपली एसटी, आपली लाडकी लालपरी. तर मंडळी, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आपल्या समोर आहे. तुम्ही पाहू शकताय आपली लाडकी लालपरी आलेली आहे. ज्या बसने आज आपण प्रवास करणार आहोत गाणगापूर ते पिंपरी चिंचवड, तर ती बस आलेली आहे आणि फराच्या समोर लागलेली आहे. आणि तुम्हाला अजून एक स्पेशल गोष्ट दाखवतो. तर तुम्ही इथे पाहू शकताय हा जो बोर्ड आहे गाणगापूर ते पिंपरी चिंचवड, हा आपल्या चॅनल तर्फे आपण भेट दिलेला आहे. आणि तुम्ही या बोर्डवरती मार्ग पाहू शकताय गाणगापूर ते पिंपरी चिंचवड. आणि या बोर्डवरती मराठी तसेच कन्नडमध्ये देखील अक्षरं लिहिलेली आहेत, जेणेकरून कर्नाटकातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रवाशांना देखील जो मार्ग आहे तो खूप सोप्या पद्धतीने ओळखता यावा आणि प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये. त्याच्यामुळे प्रवासांच्या सोयीसाठी केलेला आपल्या चॅनलतर्फे एक छोटासा प्रयत्न आहे. आणि आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपली जी सीट आहे ती आपण पकडूयात. तर मंडळी, आपली बस मार्गस्थ होते आता गाणगापूर बस स्थानकामधून पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता आपला प्रवास सुरू होतोय गाणगापूर मधून सकाळी ठीक 7:15 वाजता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या खास अशा प्रवासाला. तर मंडळी, 7:15 वाजता आपण गाणगापूर मधून निघालो होतो आणि तब्बल 22 ते 25 किलोमीटर अंतर पार करत 40 मिनिटांमध्ये आपण पोहोचलो आहोत अफजलपूर मध्ये. आपल्या प्रवासातला पहिला स्टॉप अफजलपूर मध्ये आपण आता पोहोचलो आहोत. आणि आता टाइम झालेला आहे 7:51 झालेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकताय आपली लालपरी आता अफजलपूर मध्ये आलेली आहे. आणि अफजलपूर हे गुलबर्गा जिल्ह्यातील एका मोठ्या तालुक्याचे गाव आहे. आणि आपली लालपरी आता पुढे चडचण आणि इंडीच्या दिशेने निघते. मंडळी, तुम्हाला जी ही नदी दिसते ती भीमा नदी आहे. आणि आपण जे आता चाललो आहोत ते आपल्या आलमेळ मार्गे न जाता आपण आता करजगी मार्गे इंडीला जाणार आहोत. कारण या भीमा नदीच्या ब्रिजचं पुढे काम चालू आहे, त्याच्यामुळे आपली जी बस आहे ती आता करजगी मार्गे फिरून इंडीला मिळणार आहे. तर मंडळी, सकाळचे 9:20 झालेले आहेत आणि आपली लालपरी आता विजयपुरा म्हणजे विजापूर जिल्ह्यातील इंडी मध्ये पोहोचली आहे. तुम्ही पाहू शकता हे आहे इंडीचं बस स्थानक आणि आपली लालपरी आता इथे पोहोचली आहे. तर इंडी हे गाव प्रामुख्याने लिंबाच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही
तर मंडळी आपली लालपरी आता इंडी बस स्थानकामधून मार्गस्थ होत आहे आणि इथून पुढे आपल्याला जळकीगाव लागणार आहे. मंडळी सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता इंडी तालुक्यातील झळकी गावामध्ये पोहोचलेली आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे आहे झळकीचं बस स्थानक. इथे काही बसेस लागलेले आहेत कर्नाटकच्या आणि आपली लालपरी तिकडे आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथून आपला प्रवास पुढचा चडचण मार्गे पुढे मंगळवेढा, पंढरपूर आणि पुढे पुण्याकडे असणार आहे. तर मंडळी आपल्या प्रवासाचं साधारण अंतर 400 किलोमीटर आहे, पण पुराचं काम चालू असल्यामुळे आपण करंजगी मार्गे वळसा घालून आपण आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्या किलोमीटर मध्ये साधारण 12 ते 15 किलोमीटरची भर पडलेली आहे आणि आपला आजचा प्रवास हा साधारण 415 किलोमीटरचा असणार आहे. आणि आपण अल्मेळ मार्गे आलेलो नाही, कारण तिथे काम चालू असल्यामुळे आपली बस करंजगी मार्गे आलेली आहे आणि साधारण 1 ते 2 महिन्यात पुराचं काम होईल आणि आपली जी बस आहे ती परत नंतर ना आपल्या रोजच्या मार्गे म्हणजे अल्मेळ मार्गे येईल. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता चडचण मध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही पाहू शकता, हे आहे चडचणचं बस स्थानक आणि गाणगापूर पासून आपण साधारण 140 ते 150 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आतापर्यंत. आणि आपली लालपरी आता इथून पुढे महाराष्ट्र आणि कर्नाटकची सीमा ओलांडून मंगळवेढ्याच्या दिशेने निघणार आहे. आणि चडचण बद्दल जर सांगायचं झालं तर चडचण हे इथल्या कपड्यांच्या आणि शेती अवजारांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे आणि कर्नाटक राज्यातील हे शेवटचं शहर आहे चडचण. आणि आपली लालपरी आता इथून मंगळवेढ्याच्या दिशेने निघणार आहे. तर मंडळी आपली लालपरी आता पुढे निघते. आता आपली लालपरी महाराष्ट्र कर्नाटकाची सीमा ओलांडून मंगळवेढ्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि आपली लालपरी आता चडचण बस स्थानकामधून मार्गस्थ होत आहे मंगळवेढ्याच्या दिशेने. गाणगापूरहून निघाल्यापासून आपण आतापर्यंत साधारण 180 ते 190 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि आपण पोहोचलो जातात संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्यामध्ये. मंगळवेढ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मंगळवेढा हा तालुका संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. तसेच मंगळवेढा हा तालुका ज्वारीचे कोटर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आणि आपल्याला तरी आता पुढे विठुरायाच्या नगरीकडे म्हणजेच पंढरपूरकडे निघणार आहे. मंगळवेढा ते पंढरपूर अंतर साधारण 25 किलोमीटर आहे आणि अर्ध्या तासामध्ये आपण पंढरपूरमध्ये पोहोचतो. तर मंडळी गाणगापूर पासून साधारण 215 किलोमीटरचं अंतर पार करत आपली बस पोहोचली आहे विठुरायाच्या नगरीमध्ये म्हणजेच पंढरपूरमध्ये. तर आता वाजलेले आहेत दुपारचे 12. तर आता इथून पुढे आपली बस नातेपोते, फलटण आणि जेजुरी मार्गे पुण्याकडे जाईल. तर इथून पुढचा प्रवास आपला पुण्याकडे असणार आहे आणि आपल्या प्रवासाचं निम्मा अंतर आपण पार केलेलं आहे आणि आता साधारण 210 किलोमीटर अंतर उरलेलं आहे पुण्यापर्यंत. मंडळी आपण आता पंढरपूरमध्ये आलेलो आहोत आणि
जे भाविक भक्त दत्तगुरूंचं दर्शन घेऊन पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही बस उत्तम सोय आहे. तुम्ही दत्तगुरूंचं दर्शन घेऊन सकाळी 7:15 वाजता ही गाणगापूर ते पुणे पिंपरी चिंचवड बस पकडून तुम्ही पंढरपूरला येऊ शकता. क्रमांक 4608 गाणगापूर चिंचवड चिंचवड जाणारी बस प्लॅट क्रमांक 14 वर चालली आहे. सदर बस वेळापूर माळशिरस नातेपुते फलटण मीरा जेजुरी हडपसर स्वारगेट वल्लभनगर चिंचवड जाणार आहे. सदर बस प्लॅट क्रमांक 14 वर चालली आहे. 4608 गाणगापूर चिंचवड. तर मंडळी आपली बस निघते आता पंढरपूर बस स्थानकामधून पुढे पुण्याच्या दिशेने. तर मंडळी दुपारचे 12:50 झालेले आहेत आणि आपली लालपरी आता वेळापूर मध्ये पोहोचलेली आहे. तर मंडळी आता दुपारचे 1:15 झालेले आहेत आणि गाणगापूर पासून आपण साधारण 255 ते 260 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण आता पोहोचलो आहोत माळशिरस मध्ये. तुम्ही पाहू शकता हे आहे माळशिरसचं बस स्थानक. तर मंडळी आपली बस निघते आता माळशिरस बस स्थानकामधून आणि तर मंडळी दुपारचे 1:50 झालेले आहेत आणि आपली लालपरी आता नातेपुते बस स्थानक येथे पोहोचलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे आहे नातेपुतेचं बस स्थानक. नातेपुते हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक शेवटचं गाव आहे. आता इथून पुढे आपण सोलापूर जिल्हा सोडून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता ऊन किती पडलं इकडं. सकाळी निघलेलो तेव्हा काही ऊन नव्हतं पण आता इकडे ऊन वाढलेलं आहे आणि तुम्ही आपल्या बसचा बोर्ड बघू शकता. गाणगापूर मार्गे अफजलपूर, इंडी, झळकी, चडचण, मंगळवेढा, पंढरपूर, फलटण आणि पिंपरी चिंचवड. तर कमेंट करून सांगा मला की ही बोर्ड कसा दिसतोय. हा चॅनल तर्फे आपल्या भेट म्हणून दिलेला आहे. तर मंडळी चालक दादाने आपल्याला पेरू दिलेला आहे खाण्यासाठी. या पेरू खायला आणि इथून पुढे आपण आता सोलापूर जिल्ह्याचे जे हात आहे त्याला सोडणार आहोत आणि इथून पुढे आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत आणि आपली लालपरी आता नातेपुते बस स्थानकामधून निघते पुढे फलटणकडे जाण्यासाठी. तर मंडळी दुपारचे 2:40 झालेली आहेत आणि आपली लालपरी आता फलटण मध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हे आहे फलटणचं बस स्थानक. दुपारचे 2:15 वाजलेले आहेत आणि आपल्याला आता लोणंदमध्ये पोहोचले आहे आणि ऊन खूप पडलेलं आहे. काय सांगू नका लय बेकार ऊन पडलेलं आहे आणि इकडे आपण आता मीरा मार्गे जेजुरीकडे जाणार आहोत.
मंडळी, आपण नीरा नदीचा पूल ओलांडून पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि नीरा नदीचा पूल म्हणजे पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा. तर आपण आता पुणे जिल्ह्यामध्ये आहोत आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरामध्ये आपण आता आहोत. तर आपण आहोत सध्या नीरा बस येथे आपण आता आहोत आणि आपली बस बघू शकतो तिकडे पलीकडे लागलेली आहे समोर. आणि इकडे एक बस लागलेली आहे दहिवडी स्वारगेट. तर ही बस आहे ती दहिवडी मार्गे फलटण, जेजुरी आणि स्वारगेट असा बसचा मार्ग आहे या. आणि आपली गाणगापूर चिंचवड बस पलीकडे आहे. तर काहीतरी थंड घेऊया आपण, उसाचा रस वगैरे काहीतरी घेऊया. एक उसाचा रस घेतलेला आणि आपली लालपरी आता इथून पुढे खंडेरायाच्या जेजुरीकडे निघणार आहे. तर आपल्याला लांबूनच खंडेरायाच्या जेजुरी दर्शन मिळणार आहे आणि आपला प्रवास आता इथून पुढे जेजुरी दिशेने सुरुवात होते. मंडळी, दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आपण आता खंडेरायाच्या जेजूरमध्ये पोहोचलो आहोत. सकाळी 7:15 वाजता गाणगापूरमधून निघालेलो आपण आणि आपण आता दुपारचे 4 वाजता जेजूरमध्ये पोहोचलो आहोत. आणि तुम्ही गाणगापूरमध्ये दत्तगुरूंचं दर्शन घेऊन थेट जेजूरपर्यंत पण या बसने येऊ शकता. तसेच गाणगापूरमध्ये दत्तगुरूंचं दर्शन घेऊन तुम्ही पंढरपूरला देखील या बसने जाऊ शकता. तर हे या बसचं मुख्य वैशिष्ट्य आहे. समोर 2 बसेस आलेल्या आहेत. एक आहे स्वारगेट फलटण आणि त्याच्या पाठोपाठ आली आहे नाशिक मसवड. नाशिक पुणे मसवड असा मार्ग ह्या बसचा. आणि इकडे काम चालू आहे जेजुरीच्या बस स्थानकाचं, तुम्ही पाहू शकता इकडे. तर मंडळी, आज रविवार आहे आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय, हरकत नाही आहे कारण लालपरीच्या खिडकीतून ट्रॅफिक बघण्याची सुद्धा मजा काही वेगळीच आहे. आणि ट्रॅफिक लागल्यामुळे आपल्याला आता निघून पोहोचण्यासाठी वेळ होणार आहे थोडाफार. बघू आपण आता कधी पोहोचतोय पिंपरी चिंचवडमध्ये. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता पुण्याच्या हडपसरमध्ये पोहोचलेली आहे. आणि इथून पुढे आता आपली लालपरी स्वारगेटच्या दिशेने पुढे निघत आहे. तर मंडळी, सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता स्वारगेटमध्ये पोहोचली आहे. तुम्ही पाहू शकता, हे आहे इकडे स्वारगेटचं बस स्थानक. आणि आपली लालपरी आता पुढे चिंचवडच्या दिशेने निघते. तरी सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण आता पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आपण गाणगापूर येथून सकाळी 7:15 वाजता निघालो होतो आणि आपण आता सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण आता पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि आतापर्यंत आपण पावणे 12 तास प्रवास करत आहोत. आणि टोटल अंतर सांगायचं झालं तर आतापर्यंत आपण साधारण 425 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. आपण करजगीला वळसा घालून आल्यामुळे आपल्या किलोमीटरमध्ये थोडाफार भर पडलेला आहे. आणि आजच्या प्रवासाचं तिकीट दर जर सांगायचं झालं तर गाणगापूर ते पिंपरी चिंचवड तिकीट दर आहे 642 रुपये.
तर ही जी सर्व काही माहिती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. उदाहरणार्थ वेळ, मार्ग, तिकीट दर, ही जी सर्व काही माहिती आहे ही माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रवासाच्या अनुभवावरती आधारित आहे. आणि आजचा हा आपला प्रवास खरंच खूप स्पेशल झाला. 12 तास प्रवास करून सुद्धा चेहऱ्यावरचा उत्साह अजून गेलेला नाहीये. मी फक्त एकच सांगेल, आपली लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे आणि लालपरी ही फक्त बस नाही तर जिव्हाळ्याचं नातं आहे. तर आजचा आपला हा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या एका अशा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.